नमस्कार ताईंनो. शासनाकडून आता एक विनंती अर्ज किंवा ज्याला आपण पडताळणी अर्ज म्हणतो तो आला आहे. हा अर्ज नेमका कसा भरायचा, यात कोणती माहिती लिहायची जेणेकरून तुमचे बंद झालेले पैसे पुन्हा सुरू होतील, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेत बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एकही चूक झाली तर पैसे पुन्हा अडकू शकतात. स्क्रीनवर जो फॉर्म तुम्ही बघताय हाच तो विनंती अर्ज आहे. हा अर्ज तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेकडून किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून मिळू शकतो. चला तर मग आता बघूया हा फॉर्म न चुकता कसा भरायचा. सुरुवात करूया फॉर्मच्या वरच्या भागापासून. दिनांक. सगळ्यात आधी उजव्या कोपऱ्यात इथे दिनांक टाका. ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म जमा करणार आहात ती तारीख इथे लिहा. उदाहरणार्थ 25 जानेवारी 2026. विषय. विषय आधीच छापलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. अर्जदार. इथे लाभार्थी महिलेचे पूर्ण नाव टाकायचे आहे, जसे आधार कार्डवर आहे तसेच. आधार क्रमांक. त्याच्या खाली बरोबर 12 अंकी आधार नंबर स्पष्ट अक्षरात लिहा. अर्ज क्रमांक. आता बघा, इथे अर्ज क्रमांक विचारला आहे. हा नंबर तुम्हाला माहिती नसेल तर रकाना रिकामा ठेवा. जेव्हा तुम्ही हा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे जमा कराल तेव्हा त्यांच्या रेकॉर्डनुसार इथे नंबर टाकतील. पत्ता. इथे तुमचा सध्याचा पूर्ण पत्ता लिहा. आता या फॉर्मचा सर्वात महत्वाचा भाग. इथे खाली लिहिलंय माझा लाभ पासून बंद झाला आहे. इथे तुम्हाला तो महिना लिहायचा आहे ज्या महिन्यापासून तुमचे पैसे आलेले नाहीत. उदाहरणार्थ जर नोव्हेंबर पासून पैसे आले नसतील तर इथे नोव्हेंबर 2025 असं स्पष्ट लिहा. जर डिसेंबर पासून बंद झाले असतील तर डिसेंबर लिहा. त्याच्या खाली काही अटी दिलेल्या आहेत, जसं की तुमची ई-KYC पूर्ण आहे, घरात कोणी सरकारी नोकर नाही, 4 चाकी गाडी नाही आणि उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. या अर्जावर सही करणे म्हणजे तुम्ही या सर्व अटी मान्य करत आहात असा त्याचा अर्थ होतो. आता फॉर्मच्या शेवटी ठिकाण. तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव टाका. तारीख. पुन्हा एकदा आजची तारीख टाका. मोबाईल. इथे तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर लिहा. ज्याला बँक लिंक आहे तोच द्या. सही. आणि उजव्या बाजूला अर्जदाराची सही. जिथे लिहिलंय तिथे लाभार्थी महिलेची सही किंवा अंगठा करा. फक्त फॉर्म भरून चालणार नाही, तर या फॉर्म सोबत तुम्हाला 4 महत्वाची कागदपत्र जोडायची आहेत किंवा भविष्यात अजून कागदपत्र द्यावे लागू शकतात. सध्या तरी नीट ऐका. लाभार्थी आधार कार्ड, स्वतःच्या आधारची झेरॉक्स, पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, लग्न झालं असेल तर पतीचे, नसले तर वडिलांचे. लाभार्थी TC झेरॉक्स. हे या फॉर्म मध्ये नवीन विचारलेलं आहे, त्यामुळे हे नक्की जोडा. रेशन कार्ड. तुमच्या रेशन कार्डची झेरॉक्स. ही 4ही कागदपत्र आणि हा भरलेला अर्ज तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे लवकरात लवकर जमा करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा साधा आणि सोपा अर्ज भरून तुम्ही तुमचे अडकलेले पैसे पुन्हा सुरू करू शकता. फॉर्म भरताना काहीही अडचण आली तर खाली कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ तुमच्या बहिणींना, नातेवाईकांना आणि महिला ग्रुप्सवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचेही पैसे लवकर सुरू होतील. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट करून सांगा तुम्ही फॉर्म भरला का?